कधीही आपण मुलांना विचारलं की काय खाणार आहे म्हणून, तर त्यांच्या तोंडात नेहमी मॅगी, पास्ता आणि नूडल्स याच गोष्टी येत असतात. तर मग आज मी ठरवलं की मुलांना आवडेल असाच आपण पदार्थ म्हणजे रेसिपी बनवूयात. तर जास्तीत जास्त भाज्या आणि कमीत कमी मैदा वापरून आज आपण घरगुती पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी असे नूडल्स करणार आहोत. साधी सिंपल रेसिपी आहे आणि थोडंसं आपण याला घरगुती तडका देणार आहोत. तर रेसिपी जितकी सिंपल आहे तितकीच भन्नाट आणि टेस्टी आहे आणि सर्वांना आवडेल अशीच रेसिपी आहे. तर वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे नूडल्स बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचे, इथे मी गॅस ऑन केलाय आणि त्यावर आपल्याला पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. या पॅनमध्ये आपल्याला साधारण 2 ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचे. पाणी आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम होते त्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर इतकं तेल घालून घ्यायचं आहे. इथे पाणी गरम होते तोपर्यंत काय करायचंय, सकाळी इथे मी चपाती गरम गरम लाटण्यासाठी कणिक मळून ठेवलेलं होतं. तर चपाती नको होती त्यामुळे हे मी नूडल्स तयार करण्यासाठी घेतले. आता पीठ हे माझं शिल्लक होतं त्यामुळे लगेच हे मी करायला घेतले. साधारण 2 चपात्यांचं पीठ इथे शिल्लक राहिलेलं होतं. आता काय करायचंय, आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि याची आपल्याला सगळ्यात अगोदर चपाती लाटून घ्यायची आहे. तर चपाती लाटत असताना काय करायची, ती थोडीशी आपल्याला थिक लाटायची आहे. इथे घडीची पोळी लाटत नाहीये, आपली सिंपल आपण जसे फुलके लाटतो त्या पद्धतीने. आणि जाडीला बघू शकता इतकी जाड मी लाटून घेतलेली आहे. तर इथे पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला चपाती सोडून द्यायची आहे. तर 2 मिनिटं आपल्याला ही चपाती पाण्यामध्ये गरम करून घ्यायची आणि लगेच हिला काढायची आणि आपल्याला ही थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर काढत असताना माझ्याकडून ती तुटली गेली. तर तुम्ही मोठी चपाती न लाटता छोटे छोटे अगदी पुऱ्याच्या साईजचे चपात्या लाटून घेऊ शकता आणि पाण्यामध्ये गरम करून घेऊ शकता. तर इथे ही तुटली. तर आता ती चपाती थंड होतीये तोपर्यंत इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत आणि थोडंफार लसूण वगैरे घेतलेले आहेत. तर हे आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे. आपण थोडंसं हे चायनीज पद्धतीने करत आहोत त्यामुळे चायनीज पदार्थ म्हटला की लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळे लसूण वापरताना थोडंसं जास्त वापरायचं. आणि सिमला मिरची जी मी घेतली आहे ती अशी लांब लांब कापून घेतेय या स्वरूपात. तर तुम्हाला हवी तर बारीकही चिरून घेऊ शकता. मी इथे लांबच चिरून घेणार आहे. आता थोडीफार मी इथे कोबी देखील घेणार आहे. तर कोबी घेत असताना मला पांढरा गड्डा मिळाला. तो पांढरा जो कोबी असतो त्याची भाजी जी आहे ती चवदार लागत नाही. तर घेत असताना हिरवा कोबी बघून घ्यायचा. माझ्याकडे हिरवा कोबी मला मिळाला नव्हता त्यामुळे हाच मी उचलून आणला. त्यामुळे हा थोडासा मला जड जात होता चिरण्यासाठी. तर कसा बसा हा थोडाफार मी चिरून घेतला. त्याची जी वरची पानं होती ती आपल्याला फेकून द्यायची आहे. आणि हा जो सगळा कोबी आहे हा मी साईडला ठेवून देते. यातला आपल्याला थोडासाच कोबी लागणार आहे, जास्त कोबी इथे मी वापरणार नाहीये. इथे हा छोटासा कोबी मी कट करून घेतला, हाच मी ठेवणार आहे आणि शिल्लक राहिलेला आपण भाजीसाठी वापरून घेऊया. तर तुम्हाला हवं त्या पद्धतीने इथे चिरून घेऊ शकता. तर हा पांढरा असल्यामुळे चिरण्यासाठी तितका पातळ जमत नव्हता. हिरवा कोबी जो असतो तो छान असा पातळ चिरला जातो. तर इथे या पद्धतीने मी सगळ्या भाज्या चिरून घेतल्यात. इथे भाज्यांमध्ये मी फक्त सिमला मिरची आणि कोबी घेतलेला आहे. तुम्हाला जर गाजर मिळाला तर गाजरही घेऊ शकता आणि पातीचा कांदाही घेऊ शकता, त्यानेही आणखी टेस्टी लागेल हे नूडल्स. भाज्या चिरून स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेत. आता ही चपाती देखील आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे. आता काय करायचंय, याला आपल्याला असे पातळ पातळ कट करून घ्यायचे. तर सुरीला काय करायचंय, तेल लावून घ्यायचंय म्हणजे हे आपल्याला कट करायला सोपं जातं. तर इथे तुमच्याजवळ जर पिझ्झा कटर असेल तर त्याने हे कट करू शकता. सुरीने थोडासा मला वेळ लागला पण काही हरकत नाहीये, आपण या पद्धतीने याला कट करून घेऊया. तर जितकं पातळ कट करता येईल तितकं पातळ करायचं म्हणजे नूडल्स सारखं दिसतायत ते. अधूनमधून आपल्याला सुरीला तेल लावून घ्यायचंय म्हणजे चिटकणार नाही आणि छान ते सोप्या पद्धतीने कट करता येईल. तर इथे सगळ्या चपात्यांचे मी नूडल्स या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. पहा मस्त असे आपले तुटले गेल्यामुळे ते छोटे छोटेच झालेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं, छोट्या छोट्या पुऱ्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या. मी इथे चपात्या केल्या होत्या त्यामुळे त्या तुटल्या गेल्यात. तर आता नूडल्स आपण साईडला ठेवून देऊया आणि फोडणी करून घेऊया. तर तोच पॅन मी घेतलाय आणि त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे.
जसं तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे। इथे लसणाचं प्रमाण माझं कमीच पडलेलं आहे, तुम्हाला शक्य असेल तर जास्त लसूणही वापरू शकता। 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे आणि कांदा आणि मिरची घालून घ्यायची आहे। कांदा देखील मी उभा चिरून घेतलेला आहे आणि मिरची बघाल तर एकच यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली आहे। आपल्याला जास्त कांदा परतायचा नाहीये, थोडासा सॉफ्टच करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण भाज्या घालून घेणार आहोत। भाज्या घातल्या की आपण थोडीशी फ्लेम हाय करणार आहोत, कारण आपण भाज्या देखील जास्त सॉफ्ट करायच्या नाहीये, थोडाफार क्रंचीनेसपणा ठेवायचा आहे भाज्यांमध्ये, म्हणजे ते छान असे टेस्टी लागतात। आता यामध्ये 2 चमचे इतकं मी चिली सॉस घालून घेतेय, तुम्हाला आवडत असेल तरच चिली सॉस घालून घ्या। 2 चमचे सोया सॉस घालून घेतेय आणि 2 चमचे यामध्ये मी टोमॅटो केचप घालून घेणार आहे। तर विनेगर यामध्ये मी 1 चमचा इतकं घालून घेतलेला आहे, आवडत असेल तरच विनेगर ॲड करा, नाहीतर फक्त सॉसेस घातले तरी देखील हे नूडल्स भन्नाट असे लागणार आहे। तर छान हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, यामध्ये आपण जे नूडल्स केले होते ते ॲड करून घ्यायचे आहे। तर इथे पाहू शकता मस्त असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत। थंड झाले की ते छान एकदम सुटसुटीत होतात, त्यामुळे बऱ्यापैकी थंड करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे। तर इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामुळे इथे मला छान मिक्स करता येत नव्हतं, त्यामुळे इथे काय केलं मी, जमेल त्या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे पाहू शकता अजिबात इथे आपले नूडल्स जे आहेत ते तुटले गेलेले नाही आहेत, मस्त अगदी परफेक्ट झालेले आहेत। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम हे नूडल्स आपण सर्व करून घेऊया। तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल, अगदी घरगुती पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी असे आपण नूडल्स तयार केलेले आहेत। आवडीनुसार गार्निशिंग करून घ्यायची आहे। एकदा या पद्धतीने नूडल्स तयार करून तुम्ही मुलांना खायला द्या, बाहेरचे नूडल्स नक्की विसरून जातील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।